आपण पाहतोय पुण्यातल्या टिळक स्मारक ट्रस्टच्या मार्फत दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत सन्मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो। 1983 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे। 1 ऑगस्ट हा लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन असतो आणि या दिवशी पुण्यामध्ये या पुरस्काराचं वितरण केलं जातं। आतापर्यंत भारताच्या 3 पंतप्रधानांना हा पुरस्कार मिळालाय। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि इंदिरा गांधी यांचा समावेश आहे। यासोबतच अटल बिहारी वाजपेयी यांना देखील हा पुरस्कार मिळालाय। एस.एम. जोशी या पुरस्काराचे पहिले मानकरी होते। 1983 पासून या पुरस्काराच्या वितरणाला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत शरद पवार, सायरस पूनावाला, राहुल बजाज, एन.आर. नारायण मूर्ती, डॉक्टर के सिवन यासह अनेक मान्यवरांना हा पुरस्कार मिळालाय। 2022 साली मिसाईल वुमन डॉक्टर टेसी थॉमस, तर 2023 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार मिळालाय। 2024 रोजी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखिका सुधा मूर्ती यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय। 2025 ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता आणि यंदा 2026 रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। तर इकडे बघतोय आपण आज मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा हा 20वा वर्धापन दिन आहे आणि या कार्यक्रमासाठी आता राज ठाकरे दाखल झालेत। धन्यवाद ऋषिकेशजी। एक गोष्ट इथे नमूद करू इच्छिते की ऋषिकेश बडवे यांचे आजोबा लोकमान्य स्तवन या पुरस्काराच्या निमित्त गायचे आणि आज गेली 25 वर्ष झाले ऋषिकेश पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा चालू आहे। त्याची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। तर मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे। यानिमित्त राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला आहे। थोड्याच वेळात ते या पदाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्यांना मार्गदर्शन करतील। तर पुण्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह दाखल झालेत। त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत। लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त टिळक स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून जो पुरस्कार दिला जातो त्याचं आज वितरण होणार आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आजच्या पुरस्काराचे मानकरी आहेत।